एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, किमान वेतन वेळेवर झालेच पाहिजे, मासिक वेतन वेळेवर झालेच पाहिजे। कॉम्रेड गणेश सिंह तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। 26,500 रुपये दरम्यान मिळालंच पाहिजे। महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे वेतन गेल्या 4 ते 6 महिन्यापासून उशिरानं होत होतं। ही बाब महानगरपालिकेच्या व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली होती। यावेळेस सुद्धा महापालिकेच्या कर्मचाऱ्याचे वेतन झालं नाही। 16 तारखेला आम्ही पूर्वकल्पना दिली होती, परंतु कालच्या संध्याकाळपर्यंत पेमेंट न झाल्यामुळं आज आम्ही सकाळी 6 वाजल्यापासून आमचं दैनंदिन कामकाज बंद करून 6 वाजल्यापासून शिवाजी बाबासाहेबांच्या पुतळ्यापासून ते महानगरपालिकेवर मोर्चानं येऊन या ठिकाणी आम्ही दौड सभेमधून आता या मोर्चाचा आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहोत। मला आपल्या माध्यमातून महानगरपालिका प्रशासन व महानगरपालिकेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सन्माननीय नगरसेवक, सन्माननीय महासभा आणि पदाधिकारी यांना विनंतीपूर्वक या ठिकाणी मी सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार हा मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेमध्ये कार्यरत आहे। कामगारांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी महानगरपालिकेच्या महासभेनं माननीय पदाधिकाऱ्यानं प्रामाणिकपणे पुढे येऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत अशी मी कळकळीची विनंती करतो। अन्यथा भविष्यामध्ये या महानगरपालिकेच्या कंत्राटी कामगार या महानगरपालिकेतला कंपनी बायकॉट करण्यासाठी म्हणजे हकाल लावण्यासाठी 7 दिवस काम बंद आंदोलन करणार आहेत। आज माननीय महापौर मॅडम याच्यासोबत माझी मिटिंग झाली, त्याच्यामध्ये अतिरिक्त आयुक्त माननीय गिरीश कदम साहेब, उपायुक्त गाडवे साहेब आणि सहाय्यक आयुक्त सादिक साहेब हे उपस्थित होते। आजची वेतन होणार आहेत म्हणून असं सकाळी मला 10:30 वाजता सांगितलं, परंतु आज 1:30 वाजता महानगरपालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचं वेतन झालेलं नाही। कामावरून कमी केलेल्या कमीत कमी 100 कामगारांना पूर्वत कामावर घ्यावं, ज्या कामगाराचं वय कमी असेल त्या कामगारावर पूर्वत कामावर घ्यावं ही प्रमुख मागणी आहे। या मागणीची पूर्तता महानगरपालिका प्रशासनानं व महासभेनं करावी, अन्यथा आणखीन या 8 दिवसामध्ये पुन्हा आम्ही आंदोलनाच्या पवित्रामध्ये येऊ असं मी या ठिकाणी घोषित करतो आणि थांबतो। जय महाराष्ट्र, नमस्कार।